पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार मंडळी, माझं नाव संकर्षण कराडे। मी स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। को-पावड बाय पितांबरी रुचाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर अनुवेद। पवित्र स्नानच्या आजच्या भागामध्ये कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? दुपारची वेळ झालेली आहे। मला ना आज फार भूक नाहीये, मी थोडासा भात खाईन। हो, मी थोडासा भात खाईन किंवा मी ना डाएटवरती आहे, त्याच्यामुळे मी सकाळी फक्त गुलाबजाम खातो, दुपारी मी थोडीशी रबडी खातो, संध्याकाळी बासुंदी खातो आणि मग रात्री झोपताना थोडंसं श्रीखंड खातो। या दोन वाक्यांमध्ये गंमत काय सांगा बरं? तर गंमत अशी आहे, विरोधाभास। पण कधी कधी विरोधाभासात सुद्धा एक ब्युटी असते, सौंदर्य असतं, जशी आजची जोडी आहे। आता आजच्या जोडीमध्ये वेगळीच गोडी आहे, पण त्यातलं प्रेम फार वेगळं आहे। म्हणजे त्यातले जे सर आहेत ते होते जिम ट्रेनर आणि त्यातल्या ज्या मॅडम आहेत ते आहेत पेस्ट्री शेफ। म्हणजे माणसाने व्यायाम करायचा का पेस्ट्री खायच्या, म्हणजे वजन वाढवायचं का काय, म्हणजे सगळं गोंधळ झालेला आहे। पण गोंधळात सुद्धा एक गोडवा आहे, प्रेम आहे, कारण त्यांचंही आहे लव्ह मॅरेज। तर चला या जोडीला भेटूया, त्यांच्यातली गोडी जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि हो तुमच्यासाठी पाहूयात अप्रतिम असे पदार्थ। चला, स्वरूपा आणि तेजराज ही जोडी आपल्या समोर आता इथे येणार आहे। बघूया, त्यांच्याशी गप्पा मारूया आणि मग जाऊया पदार्थांकडे। यावे, नमस्कार। या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार। नमस्कार। स्वरूपा आणि स्वरूपा आणि तेजराज, तेजराज। आज या कार्यक्रमात जोडीत गोडीमध्ये यावंसं का वाटलं? कारण थोड्याशा एकमेकांच्या कंप्लेंट सांगाव्याशा वाटल्या, थोडंसं अजून मस्ती मजा, कोण आळशी कोण ॲक्टिव्ह, सगळं असं बोलावंसं वाटलं, सो म्हणून आली आहे मी, स्पेशली त्याच्याकरता आली। क्या बात आहे। कसं झालं लग्न? कुठे भेट झाली? काय झालं नेमकं? ॲक्च्युली आमची भेट झाली जिममध्ये। मी स्वतः एक जिम ट्रेनर होतो। बर, होतात? हां होतो, कारण की माझा वेगळा पुढचा प्लॅन चालू होता। बर, माझा ॲक्च्युली हॉटेलचा प्लॅन चालू होता, माझ्या स्वतःचं हॉटेल ओपन करायचा प्लॅन चालू होता। ओके। तर आणि मी जेव्हा जिमला जाणार, म्हणजे मी ॲक्च्युली जिमला मी नोटीस पिरियड दिलेला की मी आता माझा हा लास्ट महिना आहे, मी आता जिम सोडतोय। ओके। आणि थोडे एक 4-5 दिवस बाकी असताना माझ्या जिममध्ये एक इन्क्वायरी आली। इन्क्वायरीसाठी एक लेडीज ही आली। अच्छा, काय इन्क्वायरी होती ती? मला जिम जॉईन करायची। तर मी ना सगळी जिम फिरून दाखवली, जिम दाखवली, सगळं पॅकेज वगैरे सगळं समजवलं। आणि एक आमचं काम असं की कसं म्हणजे मेंबरचं फॉलोबॅक घ्यायचं असतं, त्या निमित्ताने मी कॉल केला, नंबर शेअर झाले आमचे। वा वा। त्यानंतर जेव्हा ह्यांना कळलं की हे जिम लावू शकत नाही, तिने मला सांगितलं की असं असं आहे, मी जिम लावू शकत नाही करून। आणि नेमका त्या टायमाला मी यांचा डीपी बघितला की हे शेफ कोट म्हणून यांचा डीपी होता। अच्छा, हां, कहाणी में ट्विस्ट बघा। यांना जिम बंद करून सुरू करायचं होतं हॉटेल, आणि ह्यांचा डीपी होता शेफ कोट घालून। शेफ कोट घालून। पण प्रपोज कोणी कोणाला केलं? प्रपोज जरा एक हे काय म्हणजे काय? मिस्टेक, अजूनही याने मला प्रपोज केलेलं नाही आहे आणि तो अजूनपर्यंत मला ऐकून दाखवतो की तू मला प्रपोज केलंय। तेजराज आणि स्वरूपा यांच्याशी गप्पा छान झालेल्या आहेत। आता जोडीने स्वयंपाक करायचा आहे, तयार ना? हो हो तयार। हा, वाटत नाही चेहऱ्यावर। ओके, तर पदार्थ कुठले करणार एकत्र? भरलेली रताळी आणि चटपटीत मसाले चणे। जरा काहीतरी वेगळे पण आहे, पण त्याआधी एक छोटासा खेळ खेळूया। चालेल। संसार म्हणल्यावर खेळीमेळी असतं ना? हो, एक्झॅक्टली। त्यात जोडी म्हणल्यावर तर आहेच। तर मी तिथे खाली ताट आणि 2 चमचे ठेवलेले आहेत, घ्या जरा। एक ताट त्यांना द्या, एक ताट तुम्ही घ्या, एक चमचा त्यांना द्या, एक चमचा तुम्ही घ्या, आणि आपल्या जागेवर परत जाऊन थांबा। 3 प्रश्न आहेत, प्रश्न अगदी सोपे आहेत, त्याचं उत्तर ज्याला माहिती त्यांनी आधी वाजवायचं। बघूया कोणाचे उत्तर जास्त बरोबर येत आहेत, 3 पैकी 2। ओके, 3, 2, 1। उगवतो मी जमिनीखाली, आहे मी खोड, आहे मी खोड, कुठल्याही भाजीत घातलं तरी मानून घेतो गोड। बटाटा। बरोबर आहे, बटाटा हे बरोबर उत्तर आहे। बरोबर आहे, बटाटा। फार छान। चला सर, आता तुम्हाला हे दोन्ही उत्तर बरोबर द्यायला लागतील। ओके, चला। माझी जन्मभूमी महाराष्ट्र, पण मी मोस्टली दक्षिण भारतात जास्त वापरला जातो। नाही, दोघांनाही नाही। हा प्रश्न मी नंतर याचं उत्तर देईन। पुढचा, मी ती आहे जी प्रत्येक घरात वसते, माझी पूजा प्रत्येक घरात केली जाते। तुळस। याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं, म्हणजे एकत्र दिलेलं आहे। Yes. आणि दुसरा जो पदार्थ आहे ज्याचं मी म्हणालो होतो की शक्यतो मी महाराष्ट्रात उगवतो पण वापरला जातो दक्षिण भारतात, तो म्हणजे शेवग्याची शेंग, शेवग्याची शेंग। जी आपण जेवढं साऊथकडे जाऊ तेवढं जास्त वापर त्याचा आहे, आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात नाहीये। 3 पैकी एकच उत्तर बरोबर आलं, तेही यांचं। तुम्ही भोपळा एक कॉमन आलं ना, एक कॉमन। तर अशी ही जोडी आणि यांची गोडी आहे। छोटासा खेळ झालेला आहे, लगेच आपण वळूया आता पदार्थांकडे। पण सेटअप मध्ये थोडासा मला बदल दिसतोय। एरवी आम्ही पदार्थ म्हटल्यानंतर गॅस असतो, लायटर असतो,
आज ओव्हन आहे फक्त, हो काहीतरी वेगळं दिसतंय. हो. आज आपल्याला फक्त बेकिंग करायची आहे. बरं. इथे गॅसवरती कुठलाही पदार्थ करायचा नाही आहे आपल्याला. अच्छा बरं, चला मग आपण आधी पदार्थाचं नाव जाणून घेऊया हो. आणि मग साहित्य बघूया. काय नाव आहे? भरलेली रताळी. भरलेली रताळी. भरलेली वांगी मी खाल्ली आहेत, हिरवं टोमॅटो खाल्लंय भरलेलं असं छान. रताळं पहिल्यांदा खाणार आहे. काय लागणार आहे? उकडलेली रताळी, त्याच्यानंतर चीज, रंगबिरंगी सिमला मिरची, ही कोथिंबीर बारीक चिरलेली, ओरिगॅनो आहे, ही लसणाची पावडर आहे, मायो आहे, कांद्याची पावडर आहे, ही मीठ आहे, चिल्ली फ्लेक्स आहे आणि टोमॅटो सॉस आहे. फॅन्टास्टिक. सगळं साहित्य माझ्या आवडीचं आहे, कारण टोमॅटो सॉस मला खूप आवडतो, मला चीज खूप आवडतं. फक्त हे जे रताळे आपण उकडून घेतलेले आहेत हे काय पूर्ण उकडलेत का अर्ध कच्चे? हे पूर्ण उकडलेले रताळे आहेत. अच्छा, साल न काढता? साल न काढता. आणि ही साल जेव्हा बेक होईल तेव्हा अजून छान लागेल खायला. फॅन्टास्टिक. अदरवाईज तुम्ही साल स्किप करून पण काढू शकतो. चला मग कृती करूया. तेजराज सर, यांची मदत होणार आहे का? होईल मध्ये मध्ये करूयात, त्याला मदत करायला लावूयात. हा तेच कारण अपेक्षित मदत करायला लावूयात. क्या बात आहे. चला मग काय करायचं पहिल्यांदा? सुरी दे. वा वा, किती गोड वाटतं आहे त्याला. सुरी दे. हे असे मधून काप करून घ्यायचे बर रताळ्याला. वा वा. आणि हे चमचा दे. आणि या चमच्याच्या सहाय्याने हे सगळं सारणमधलं काढून घ्यायचं. बर. त्या रताळ्याला थोडंसं पोकळ करायचं. पोकळ करायचं आहे मधून. बर. तेजराज, हा पदार्थ कधी घरी खाल्ला यांनी केलेला? कधी खाल्ला नाही आहे. नाही ना? नाही. तुमच्यावर एक्सपेरिमेंट माझ्यासाठी हा आता पहिल्यांदा आहे. अच्छा. हे अशा प्रकारे मधून आपण हे करून घ्यायचं. सगळ्या रताळ्यांना? सगळ्या रताळ्यांना करून घ्यायचं. बरं, ठीक आहे. मग आपण एक काम करूया, हे जे तीनही उकडलेले रताळे आहेत त्यांचा छान आतला जो भाग आहे तो काढून घेऊया, त्यांना पोकळ करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. उकडलेल्या रताळ्यांना आपण पोकळ करून घेतलेला आहे, त्यातला गर काढला, गर काढलेला आहे. पुढे काय? आता हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपण सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. घ्या. आधी काय घेणार? पहिले चिल्ली फ्लेक्स, ओरिगॅनो. बरं, हे ओरिगॅनो आहे ना? ही काय? ही लसणाची पावडर, हे कांद्याची पावडर. बर. हे थोडे चिल्ली फ्लेक्स घेऊया आपण. बर. थोडी कोथिंबीर घेऊया. मिक्स सिमला मिरची. मिक्स सिमला मिरची. त्याच्यात पिवळी आहे, लाल आहे, हिरवी आहे. हो, तिन्ही प्रकारचे आहेत. सुपर. आणि थोडं टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस जरा घालते एक्स्ट्रा. हो हो. मायोनीज. वा. आणि थोडं चवीनुसार मीठ, कारण का सॉसमध्ये आणि मायोमध्ये थोडंसं मीठ आहे, त्याच्यामुळे थोडं. वेगळा चमचा घेता का? थोडा घेतला का? तोच हरकत नाही. चालेल. छान दिसतंय ते. घरामध्ये पसारा कोण जास्त करतं, तेजराज? हा नाही, तसा पसारा बघा तर दोघांना पण आवडत नाही. अच्छा, मग तुम्ही का हा म्हणताय? त्यांच्यावर का ढकलताय? मी हा नाही कारण बोलत. सकाळचा टॉवेल जो असतो ना तो असाच ठेवतो, त्याच्यानंतर तो मी नंतर वाळत घालते. काय हरकत नाही, पण ते अनेक लोक ठेवतात, त्यात काय एवढं? तर अशी गोडी आहे, जोडी आहे, त्याच्यामुळे मजा तर असणारच. ओके, तर आपलं हे आता हे मिश्रण रेडी झालंय. तयार झालंय. आता काय? आता आपण हे भरून घेऊया इथे. भरा भरा भरा. त्या रताळ्यालाही वाटत असेल माझंच मिश्रण आहे, पण किती वेगळ्या पद्धतीने माझ्या अंगात भरलं जात आहे, हो की नाही? आता हे मिश्रण भरून घेतलंय. हो. आता हे आपण चीज ह्याच्यावरती ग्रेट करून घेऊया. मस्त छान. सगळ्यात आवडती कृती आहे माझ्या. खूप घाला चीज. घ्या. कसं आहे, लहान मुलांना चीज आवडतं. हे काम आपण त्याला देऊया का? चालेल ना. बघूया तरी चीज कसा किसतोय. त्याने चीज पकडले सुद्धा डंबेल सारखं. तो जिम मधला माणूस आहे ना. चीज थोडं प्रेमाने पकडा तेजराज साहेब. ही असते जोडीत गोडीची किमया. बघा नवरा कसा चीज किसतोय. 8 महिन्यातच तेजराज. आणि ओरिगॅनो टाक. हाताने टाका की. थोडंसं हाताने टाक ना. चालेल, हाताने जरा स्प्रिंकल छान होईल दोघांना. थोडेसे हे टाक. फॅन्टास्टिक. हे आपण ऑरिगॅनो घातलेलं आहे आता याच्यामध्ये, आणि चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स घातलेली आहे. ओके, आता काय करायचं स्वरूपा? आता हे आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. एक 190 डिग्री सेल्सिअसला एक 10 ते 15 मिनिटं बेक करूया आपण. ठेवा मग. आता आपण हा ट्रे घेऊया.
190 डिग्रीला किती वेळ? 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं. वा. वरच्या मिडल रॅकला, मिडल बरोबर आहे, चालेल. आम्ही आता 190 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनिटं छान त्याला ओव्हनमध्ये तयार करून घेतो. आपला पदार्थ तयार होईल. करेक्ट? तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता आपण भरलेली रताळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम सालासकट उकडवलेली रताळी घेऊन ती थोडी पोखरून आतून पोकळ करून घ्यावी. रताळ्याचा काढून टाकलेला भाग एका बाउलमध्ये घ्यावा. त्यात ओरिगॅनो, लसणाची पावडर, कांद्याची पावडर, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली लाल पिवळी हिरवी शिमला मिरची, टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि चवीनुसार मीठ घालावं. आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यावं आणि नंतर हे मिश्रण रताळ्यामध्ये भरून घ्यावं. त्यानंतर त्यावर चीज किसून घालावं. चीजवर ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून घ्यावे. आता एका बेकिंग ट्रेमध्ये ही रताळी घेऊन प्रीहीटेड ओव्हनमध्ये 190 डिग्रीला 10 ते 15 मिनिटं बेक करून घ्यावी. टेस्टी चीजी भरलेली रताळी तयार आहेत. स्वरूपा आणि तेजराज, तुम्ही पहिला पदार्थ करून दाखवलात. दुसऱ्या पदार्थाचं नाव काय आता? आता चटपटीत मसाले चणे. चटपटीत मसाले चणे. हो. हा पदार्थ फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मला ना असं तोंडी लावायला जास्त ना ते खायला फार आवडतं. म्हणजे साईड आयटम्स म्हणतो ना आपण, मेन कोर्स पेक्षा असं स्टार्टर म्हणून छान वाटतं. स्टार्टर म्हणून. चला, चटपटीत मसाले चणे साठी लागणारं साहित्य काय ते आता आपण पटकन बघूया. सांगा. हे आहेत अर्धे उकडलेले, म्हणजे असे अर्धे उकडलेले चणे आणि रंगबिरंगी शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, लसूण पावडर आहे, कांदा पावडर आहे, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आहे आणि ओरिगॅनो आहे. फॅन्टास्टिक. यातलं साहित्य बरंच आधीच्या रेसिपी मधलं सुद्धा आहे, त्याच्यामुळे फार धावपळ करायची गरज नाही. याच्या कृतीकडे जाऊया, पण त्याआधी परत एक छोटासा गेम खेळूया. संसार हा तसा खेळच असतो. खेळत खेळत खेळायला काय हरकत आहे? गेम म्हणलं की तेजराजला घामच फुटतोय. ओके. हे कोण कोणास म्हणतं घरात जास्ती वेळेला लवकर आटपत नाही? मी म्हणते जास्त. नाही तसं तू पण होते कधी कधी कधीच नाही, फ्रिक्वेंटली कोण करतं लवकर? मी जास्त बोलते ह्याला की तू लवकर आटपत नाही. मग तू आटपत नाहीस का? हे खरं आहे का? हो. हा होतं. होतं नाही, नेहमी होतं. रोज होतं. आणि मी खूप माहिती, कुठेही जायचं असेल तरी सुद्धा एकदम पद्धतशीर असं हळूहळू सगळी कामं अशी हळूहळू करायची. ठीक आहे, त्याच्यामुळे जरा चटचट करा तेजराज गुरुजी, असं आम्हाला आता कळलंय. तुला ना काही कळतच नाही. हे मीच बोलते त्याला. खरंय का? तुला ना काही कळतच. तुम्ही आज शांत का उभे आहात? आता माझ्यावरती आरोप चालू आहे, मग आता काय करू? ओके, चला. स्वतःचं म्हणणं खरं करतो किंवा करते असं कोण आहे दोघांपैकी? कोणीच नाही. हा, तसं खरं करणारं कोण नाही. म्हणजे जिकडे कोणाची चूक असेल तिकडे स्वतः आपण ऍक्सेप्ट करतो. अंडरस्टँडिंग. फॅन्टास्टिक. येतो किंवा येते म्हणून उशिरा येतं असं कोण आहे दोघांपैकी? तसंही कोणी नाहीये. कोणी नाहीये. चला, मी आहे म्हणूनच तुझ्यासोबत संसार करतो किंवा करते, हे कुणाचं म्हणणं आहे? नाही, असं कोणाच नाहीये. व्हेरी गुड, फारच छान. पैसा जरा जपून वापर यार, हे माझं म्हणणं आहे त्याला. हो का? लय उधळपट्टी असं नाही करत. मग पण सध्या मला असं वाटतं की नवीन संसार आहे, तर थोडंफार जरा जपून बारीक, कितीही आपल्याकडे पैसा असू दे पण नॉर्मल जरा थोडंफार जपून केलेलं बरं. आता फॉर एक्झाम्पल माझा बड्डे होता, त्याने मला पिझ्झा आणला होता. पिझ्झा 350चा होता. ह्याला म्हटलं कशाला आणला एवढा, 350 का खर्च केले? 30 रुपयाचं सँडविच घेऊन दिलं असतं, ते चाललं असतं मला. आता आणलं नसतं तरी आणलं तरी मला काय अर्थ आहे? हे उत्तर चुकलेलं आहे मी तुझ्या बाजूने. माझ्या बाजूने आहे 100% आहे यार. वाढदिवसाला पिझ्झा 350 नाही 3500चा आणलास तरी हरकत नाही. पुढचं फक्त मित्रमैत्रिणींसोबतच फिरायला आवडतं रे तुला किंवा तुला? नाही, मी पूर्णपणे फ्री दिलेलं आहे. तू मस्तपैकी जा, मैत्रिणीबरोबर फिरायला, मित्रांबरोबर जा, कुठे जायचंय मस्त एन्जॉय. सूट आहे पूर्ण. आणि तुमचं काय म्हणणं याच्याविषयी? माझं पण तसं काय म्हणणं नाही. दोघांचं दोघांची विचार तसे मॅच होतात. कधीतरी जा बाई फिरायला. फॅन्टास्टिक. मजा आली हा गेम तुमच्या बरोबर खेळून. अर्धे कच्चे जे चणे आहेत हे आपण सगळे ह्याच्यामध्ये काढून घेऊया. घ्या काढून. ही रंगीबेरंगी शिमला मिरची आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाक. ती टाकायची. हां टाक, अजून टाक. वा वा वा. आता कांदा. जोडीत गोडी सीझनची हीच मजा आहे. बायकोने नवऱ्याला सांगायचं, नवऱ्याने ते ऐकायचं, स्वयंपाक होणार. कांदा घे. फक्त काय घालताय आपापसात ते आम्हालाही कळू द्या. हो. हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. पहिले कोथिंबीर घेतली आपण. बरोबर. आता चिली फ्लेक्स घेतोय अर्धा चमचा. बरोबर. टाक अजून थोडं.
अर्धा चमचा लसूण पावडर घेतोय. बर, लसूण पावडर. हां ही काय बाजारात मिळते? हो, ती रेडीमेड मिळते. कांदा पावडर. कांदा पावडर अर्धा चमचा. हां, जिरा पावडर. वा वा, तेजराज एकदम गुणी नवरा आहे बाबा. 1 चमचा मिरची पावडर. लाल तिखट. लाल तिखट. वा. ओरिगॅनो. 1 चमचा टाक. आणि चवीनुसार मीठ घाल. आपण मीठ चण्यांमध्ये घातलंय तर फक्त चवीनुसार हे भाज्यांनुसार आपण मीठ घालून घ्यायचंय. चणे बॉईल करताना त्यात मीठ घातलेलं होतं थोडं. अजून टाक थोडं. हां बस. आणि ह्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स टाकून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते मिश्रण एकजीव व्हायला त्याची मदत होईल. ते लागायला. टाक अजून 2 चमचे, 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. बस. बस. आता आपण मिक्स करून घेऊया. परफेक्ट. वा वा वा, चटपटीत मसाले चणे करायला कृती तशी अतिशय सोपी आहे. बरं, याच्यामध्ये सुद्धा गॅसचा, लायटरचा, काही कशाचा वापर नाही. ओव्हन ते मात्र प्रीहीट करायला ठेवलंय. हो. आता काय करायचं? आता आपल्याला हे बेक करायला ठेवायचं आपण बेकिंग ट्रे वरती 200 डिग्री सेल्सिअस वरती एक 10 ते 15 मिनिटं, म्हणजे क्रंची होईपर्यंत. राईट, घ्या म्हटलं. तेलाचा वापर फार मर्यादित आहे, हो की नाही? आम्हाला दोघांनाही बेकिंगची सवय, त्याच्यामुळे टेन्शन नाही. मला वाटलं झटक्याची सवय. ओके, आता किती वेळासाठी ठेवायचंय? 10 ते 15 मिनिटं. 190 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. यानंतर तयार होतील बेक मसाला चणे. बरोबर, जे छान कुरकुरीत होतील. आम्ही आता हे ओव्हन मध्ये छान तयार करून घेतो, ते एका प्लेट मध्ये सर्व करतो. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण चटपटीत मसाले चणे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये मीठ घालून अर्धवट उकडलेले चणे, रंगीत शिमला मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, लसूण पावडर, कांदा पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, ओरिगानो आणि चवीनुसार मीठ घालावं. आता वरून ऑलिव्ह ऑइल घालून हे सगळं नीट मिक्स करावं. आता हे सगळं एका बेकिंग ट्रेमध्ये पसरून घ्यावं आणि प्रीहीटेड ओव्हनमध्ये 190 डिग्रीला हे चणे कुरकुरीत होईपर्यंत बेक करून घ्यावे. चटपटीत मसाले चणे खाण्यासाठी तयार आहेत. अशीच जोडी तुमची कायम राहू द्या, त्यातली गोडी कायम राहू द्या. आणि मज्जा आली. आज तुमच्याकडे येऊन 2 पदार्थ झालेले आहेत, पण तिसराही पदार्थ तयार आहे आजच्या भागातला, जो मी नाही केलाय, तुम्ही नाही केलाय. ह्याने काहीतरी धाडस केलंय म्हणे तुमच्या नवऱ्याने. काय ते मला माहित नाही, पण तो तिसरा पदार्थ आधी आपण घेऊन येऊया. आणि तो तिसरा पदार्थ आहे हा. सांगायला नको हे काय आहे, आणि हा घाट घातलाय तुमच्या मिस्टरांनी. काय म्हणणं याच्याविषयी आपलं? हे कसं आहे ना, हिला बघून म्हणजे हिला केक करताना बघून शेवटी मला पण वाटलं की काहीतरी साठी करावं. सो हे जे मला बोलते की आता 8 महिने काय केलं नाही वगैरे, सो हे करून मला असं वाटतं की आता हिने पुढे मला काही त्रास नका देवा की तुम्हाला काय केलं नाही वगैरे. तिची ही पण तक्रार की तू अजून प्रपोज नाही केलंय, आणि आज तू नेमका दिलाचाच केक आणलाय. आधी प्रपोज सगळ्यांसमोर तुला हा केक खाऊ बोलतो. क्या बात आहे. आणि सोबत काहीतरी म्हण, म्हणजे कसं जन्मभर तू शांततेत जगायला मोकळा. ओके, तर केक काप तेजराज, आणि तुझ्या बायकोला घास खाऊ घाल. 1 मिनिट, खाऊ घालायच्या आधी काही म्हण नाही यार. डायरेक्ट आलं बोलू. डायरेक्ट आलो म्हणजे त्याला काय तिखट मीठ पाणी असतं काय? प्रपोज केलं नाही असतो 8 महिन्यात, तिची तक्रार आहे. आय लव्ह यू. हा कुठला? बस. खूपच छान. 8 महिन्याची कसर मला वाटतं भरून निघालेली असेल. आणि केक खूप छान झालाय, मस्त झालाय. बस. मागून अनुभवी आजींचा आवाज आला, तू पण भरवण्यात त्याला. आय लव्ह यू टू. खूप छान, अप्रतिम. थँक्यू दादा, तुझ्यामुळे आज मला प्रपोज, आणि थँक्यू आम्ही सारे खवय्ये त्याच्यामुळे मला प्रपोज मिळाला. वा, खूप छान. हा एक प्रेमाचा केक जो ह्याने हिच्यासाठी सरप्राईज म्हणून आणला, आणि हे 2 पदार्थ आम्ही सगळे मिळून त्याच्यावरती मारतो ताव. पण त्याआधी अनुभवी मंडळींच्या आशीर्वादाशिवाय काही घडू शकत नाही जगामध्ये. यांना जर मी विसरलो ना तर ते मला ठेंगा दाखवू शकतात, किंवा रागवले ना तर ते माझ्याशी असंही वागू शकतात.
त्याच्यामुळे आमचे प्रशांत दामले साहेब जे खवईगिरीतले सिनियर आहेत त्यांच्या साक्षीने आणि त्यांना चांगले पदार्थ पाहिले की साधारण अशा त्यांच्या भावना असतात. आता आमच्या या सिनियर खवईगिरी करणारे जे आमचे दामले साहेब आहेत त्यांच्या साक्षीने हे तीनही पदार्थ आम्ही खातो. म्हणजे केलेले 2, प्रेमाने आणलेला एक. हे पदार्थ खाऊया. पण त्याआधी तुम्ही आज एवढ्या छान गप्पा मारल्यात, जोडीत गोडीचा हा भाग इतका छान सजवलात, त्याबद्दल झी मराठीकडनं तुमच्यातल्या शेफला ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. आणि तुमची सपोर्ट सिस्टीम जी आहे, तुमचा नवरा, त्यालाही आता तुम्ही घाला. वा, थँक्यू. म्हणजे इथून पुढे स्वयंपाक करताना रोज तुम्हाला आमची आठवण येईल, हो की नक्की. नाही? चला मंडळी, केलेले हे 2 पदार्थ आणि हा प्रेमाचा 3रा पदार्थ जो तुम्ही आणलाय तुमच्या मिसेससाठी, तो आपण खाऊया. पण त्याआधी भागाच्या सुरुवातीला तुम्ही उखाणा घेणार असं मला प्रॉमिस केलं होतं. कारण लग्नाला झालेत फक्त 8 महिने, तेव्हा घ्या उखाणा प्लीज. राधेला कृष्ण म्हणतो हास, राधेला कृष्ण म्हणतो हास, तेजराज नावांचं नाव घेते, आम्ही सारे खवय्येसाठी खास. खूपच युनिक नाव आहे, पहिल्यांदाच ऐकलं मी हा उखाणा, है ना? नवीन होता एकदम. नवीन होता. पण जो काही होता तो छान होता. याच नोटवरती आजच्या भागात आपण थांबूया. तुम्ही भेटा मला पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.